धुळे जिल्ह्यामध्ये यंदा मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामामध्ये गव्हाची पेरणी झालेली आहे। मात्र गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती व्यक्त होत आहे। आपण जर बघितलं तर गेल्या वर्षाचा अनुभव पाहता शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झालेली आहे, कारण काही दिवसापासून ढगाळ वातावरण आहे आणि ढगाळ वातावरणामुळे कधी पाऊस येईल आणि आपल्या शेतीचं नुकसान होईल यामुळे शेतकरी या ठिकाणी धास्तावला आहे। त्यामुळे जो काही गहू आहे, जो हातातोंडाशी आलेला घास आहे, हा निसर्गाने हिरावून घेऊ नये म्हणून शेतकऱ्यांकडून परिपक्व झाला नसताना देखील गहू काढण्यात येतो आहे, कारण अजूनही थंडी आहे आणि अजूनही हा गव्हाचा माल तयार होऊ शकतो। मात्र वातावरण खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आहे, त्यामुळे हिरवा असलेला गहू देखील आता शेतकऱ्यांकडून काढले जातो आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे वातावरण गेल्या वर्षी देखील याच फेब्रुवारी महिन्यामध्ये अशाच पद्धतीने गहू तयार झाला होता, हरभरा तयार झाला होता। मात्र पाऊस अचानक आला, गारपीट झाली जिल्ह्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। त्यामुळे यंदा देखील शेतकरी धास्तावला आहे आणि गहू परिपक्व झालेला नसताना देखील जेवढा हातात येईल तेवढा काढण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून सुरू आहे। शेतकऱ्यांकडून आता मशिनीद्वारे हा गहू काढले जातो आहे, जेणेकरून नुकसान झालं तर मोठ्या प्रमाणात होईल, त्यापेक्षा अगोदरच हा गहू काढण्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचा रस दिसतो आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।